केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज मोठं शक्ती प्रदर्शन करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे। यावेळी त्यांच्या समवेत हजारो कार्यकर्ते उपस्थित असून महायुतीचे नेते मंडळींसह पदाधिकारी देखील त्यांच्या समवेत यावेळेला उपस्थित होते। सजवलेल्या गाडीमध्ये मंत्री राणेंसह गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार शेखर निकम, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, किरण सामंत आदींसह नेते मंडळी यावेळेला उपस्थित होती। उमेदवारी दाखल केलेली गेलेली आहे आणि हे उमेदवारी दाखल करत असताना माझ्यासोबत उपस्थित असलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत, सन्माननीय रवींद्र चव्हाण, सन्माननीय दीपक केसरकर, सन्माननीय किरण सामंत हे सर्वजण उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हजारोनी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। मी सर्वांचा अतिशय आभारी आहे। एवढ्या मोठ्या संख्येने भर उन्हामध्ये ते आले, मला पाठिंबा दिला, मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। मी भारतीय जनता पक्ष आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि अजित पवार या पक्षाची महाआघाडीचा उमेदवार आहे आणि भारतीय जनता पक्षाने मला ही उमेदवारी दिली, म्हणून मी माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय अमितजी शाह आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय ऋणी आहे। मी फॉर्म भरला, एवढ्या मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे। नक्कीच मी मोठ्या मताधिक्याने 2.5-3 लाख मताधिक्याने निवडून येईल असा माझा विश्वास आहे।